नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या 19 जूनच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली बोलत असून प्रतिमा आत्यावरती सर्व घेऊन येताना दिसत आहे आपल्याला. आणि त्यांना असं वाटतं की जे काही डी-एन-एस वगैरे त्यांचं बोलणं चालू असतं आणि ते प्रतिमा आत्या ऐकून घेत आहे. तितके ते दोघंही दचकून उठत आहे आणि प्रतिमा आत्या म्हणतात, का रे अर्जुन, तुला काय सांगितलं? तुला तिला आराम करायला लावला होता ना, आणि तूच तिच्याशी गप्पा मारायला लागला, असं म्हणत्या सायलीकडं बोलतो. आणि का रे बाळा, तुला काय सांगितलं? तुम्ही तुला वरती आराम करायसाठी पाठवलं होतं ना सायली, असं म्हणून प्रतिमाता तिला म्हणता, हे ज्यूस घे बरं का अगोदर. आणि अर्जुनलाही दोघांनाही ज्यूस देत आहे प्रतिमा त्या. आणि तिला लगेच म्हणता, पटकन पिऊन घे बरं का तू हे. पण सायली त्यांच्याकडं बघत असते आणि प्रतिमा आता म्हणते, का बघते असं? काय झालं तुला बाळा? सांग मला, काय त्रास होतोय? असं म्हणून पुन्हा ती प्रतिमाता तिच्याजवळ जात आहे आणि तिला स्वतःच्या हाताने ज्यूस पाजायला लावत आहे. आणि ज्यूस पाजत असताना ते म्हणत असतं, अगं तुला मी किती वेळेस सांगितलेलं आहे असं उपाशी राहायचं नाही, असं म्हणून ती एक दोन घोट पिते आणि पुन्हा प्रतिमा आत्यांकडे बघते. आणि प्रतिमा आत्यांना सायली म्हणत असते की, प्रतिमा आत्या मला माफ करा, सॉरी हां, मी न सांगता तुम्हाला निघून गेली. मंदिरामध्ये मी असं एकटं जायला नको होतं. पण प्रतिमा आत्या म्हणता, अगं असू दे, जे झालं ते झालं, असं म्हणून ती पुन्हा प्रतिमा आत्यांना म्हणते, चुकलं प्रतिमा आत्या माझ्याकडून, असं म्हणून पुन्हा प्रतिमा आत्या म्हणता, हे बघ मी आता काय करते, तू हे झालं ना, तू तर पटकन खाली ये बरं का आणि जेवण करून घे. आणि सायली लगेच म्हणते, हो मी तर करतेच, पण तुम्हाला जेवण करावं लागणार प्रतिमा आत्या, मला माहिती तुम्ही काहीच नाही खाल्लं आहे, असं म्हणून ती लगेच त्यांच्या खुशीमध्ये जाते. आणि तिला इतकं भारी वाटतंय ना, कारण तिची आईच ती असं म्हणून ती लगेच मनात म्हणत असते की मला लवकरात लवकर तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही माझ्या आई आहात. आणि पुन्हा आपल्याला एकदा मैपतरावांना दाखवलेलं आहे आणि जी मुलगी आलेली असते तिच्या डॉक्युमेंट सह्या घेऊन घेते प्रेक्षकांनो. आणि तिने जी कॅश आणलेली असते ती त्या मैपतरावांना म्हणजे मैपत बाबांना देण्याचा प्रयत्न करते. पण मैपत बाबा म्हणतात की नको नको मुली, मला हे पैशांची गरज नाही आहे. पण ती खूप आग्रह करते आणि ते म्हणते की तुम्ही याच्यामध्ये आश्रम वगैरे सुरू करा, मी ते तिथं देईल असं सांगत असते. आणि ती लगेच निरोप घेऊन निघते. सचिन लगेच म्हणत असतो की बापरे, माननात तर मजा आहे खूपच, बिगर भांडवली धंदा मस्त आहे हा, काय नशीब आहे तुमचं आलं, असं म्हणून त्याच्या मनामध्ये तो खूप खुश होत असतो, कारण त्याला समोर एवढी कॅश दिसते प्रेक्षकांनो. आणि अस्मिता इकडे इंटरव्ह्यूला आलेली असते. ती इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर चैतन्य तिला विचारतो, काय झालं इंटरव्ह्यूमध्ये, जॉब मिळाला की नाही? असं अस्मिता म्हणते, अरे हो मिळाला. तो इतका खुश होतोय हो सांगतात बरोबर की अरे वा, झालं फायनली काम. पण अस्मिता म्हणते, अरे थोडंसं प्रॉब्लेम आहे रे, कारण तो जॉब आहे पण ते नाईटला म्हणताय, तुला तर माहिती माझा प्रॉब्लेम. तो म्हणतो, अरे हो हे बरोबर आहे, तू स्मितला सोडून नाही जाऊ शकणार नाईटला. याच्यावर तो म्हणतो, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, आपण पुन्हा दुसरीकडे जॉबसाठी प्रयत्न करू. यावरती लगेच म्हणते, अरे तुला तर माहिती ना, मी घरी अजून सांगितलेलं नाही, मम्मा काय म्हणते, असं म्हणून ते स्मिता तिच्याकडं घेते आणि म्हणते, हे बघ तू खरंच वर्ल्डचा बेस्ट मामा आहेत आणि त्याच्यावर खरंच थँक्स असं म्हणत असते. आणि तो लगेच तो त्याला म्हणते, बघ तू पुन्हा थँक्स म्हणायचं नाही मला. आणि तिच्या मोबाईलवर कॉल येतो आणि तो म्हणतो, कोणाचा कॉल आहे, असं म्हणून तो बघतो. ते लगेच ते म्हणते, अरे हा का कोणाच ठाऊक मला सारखा फोन करतोय, तू त्याला ब्लॉक का करत नाही, असं चैतन्य तिला सांगत असतो. आणि ते म्हणजे ठीक आहे मी त्याला ब्लॉक करते. पण तितक्यात तिच्या मामाचा फोन म्हणजे कल्पनाताईंचा फोन येतो आहे आणि ती कल्पनाताईंना म्हणते की हो मामा मी येतेच, असं म्हणून कल्पनाताई जाम भडकल्या आहे तिच्यावरती. म्हणतात, तुला कळतं का, तू एवढं उन्हाचं का स्मितला घेऊन गेली मार्केटला, तुला किती वेळेस सांगितलेलं, असं ती म्हणत असते. अगं मी जरी गेली ना मॉलला, पण मी तिथं AC मध्ये, तू नको टेन्शन करू, मी निघते. आणि तू तर गेली आहे सायलीकडं, मी एकटी घरात राहून बोर होत होती म्हणून मी निघाली. त्याच्यावर कल्पना तिला लगेच म्हणता की अगं मग तुला जायचंच होतं, तू इकडे येऊ शकत होती ना, तुला कळत नाही का, लहान आहे तो अजून, असं कल्पना तिला बोलत होती. म्हणजे ठीक आहे ठेवतो फोन, येते मी. आणि ती लगेच फोन ठेवते प्रेक्षकांना. आणि ते इतका सुटकेचा श्वास घेते, कारण तिला माहिती असतं की तिची मामा तिच्यावर जाम भडकली आहे असं म्हणून. आणि ते चैतन्य तिला म्हणतो, ठीक आहे मी तुला सोडतो बरं का. आणि पुन्हा इकडं अर्जुन आणि सायलीकडं आपल्याला दाखवलेलं आहे. आणि सायली काहीतरी बॅगमध्ये चेक करते. पण अर्जुन म्हणतो, का गं काय बघते तू, असं म्हणते की मी पूर्ण आजींकडे ते लहानपणाचे फोटो होते ना, ते फोटो मागून आणले जे तुम्ही देऊन आले होत्या. मग तो म्हणतो, का कशासाठी. मग ती जेव्हा ते फोटो बघत असते ती लगेच म्हणते, हा जो लहानपणा तळपायावर जो डाग आहे तो माझ्याही पायावर आहे, असं म्हणून ते लगेच अर्जुनला पायावरचा डाग दाखवण्यासाठी पायावरती करताना दिसतं. पण तळपायाला तो काळा डाग नसतो, तिथं लाल झालेलं असतं प्रेक्षकांना. मग तिला आठवतं की त्या तन्वी जी पहिली होती प्रिया, तिने माझ्या पायाला खाली जेव्हा गरम तवा ठेवला होता ना आणि त्याच्यावर तिचा पाय पडला होता तेव्हाच ते जळालं असेल, म्हणून तो काळा डाग तेव्हा कमी होऊन तो लाल झालेला आहे,
असं ती म्हणते. लगेच अर्जुन म्हणतो की हो म्हणजे सायली तिला समजलेलं होतं की ती तन्वी आहेच म्हणून तिने मुद्दामूनच केलं असलं पाहिजे. त्याच्यावर ती म्हणते हो सांगताही येत नाही, कदाचित तसंही असू शकतं. तितक्यात खालून प्रतिमा आत्यांचा आवाज येतो, जेवायला चला असं म्हणून ते दोघंही आवराआवर करताय आणि खाल्ले येताय. आणि सुमन काकीन त्यांचं बोलणं चालू असतं की तुम्ही अशा एरवी येत नाही कल्पना वहिनी आमच्याकडं, पण ह्या वेळेस बरं आलं तुम्ही सायलीमुळे. असं म्हणते अगं नाही गं जमत नाही त्याच्यामुळे येत नाही. आणि वरच्यावर असंही आपलं बोलणं होतच असतं, भेटणं होत असतं. तितक्याच प्रतिमा आत्या म्हणता आम्ही येतो म्हणून ते वरच्यावर बोलणं वगैरे होत असतं, पण मी काय म्हणते कल्पना आणि सुमन, अगं आपण सायलीची चोरोटी भरायची का गं? यावर दोघेही खूप खुश होता. हो हो खरंच आहे. आपण अजून कोणाला सांगितलेलं नाही म्हणजे आपण चोरोटी भरल्यानंतर सर्वांना सांगायला मोकळे होऊन जाऊ की आपली सायली प्रेग्नेंट आहे. कल्पनाताई म्हणता हो हो चालतंय, पण अगं एक प्रॉब्लेम आहे कारण पुन्हा आजीला येणार नाही, त्याच्यामुळे आपण ना तिची ओटी तिकडंच भरू. प्रतिमाताई होच म्हणता की चालेल चालेल तिकडेही भरली तरी काही हरकत नाही. असं म्हणून सायली आणि अर्जुन खाली येताना दिसतोय प्रेक्षकांना. आणि लगेच सुमन काकी त्यांना म्हणते चल इथं बसा बरं का, तुम्ही अगं तुमच्याशी बोलायचं आहे. असं म्हणून सांगता की हे बघ सायली तुझी चोरोटी भरायची आहे आपल्याला, पण आपण ना तिकडंच भरू. म्हणजे कल्पनाताईन त्यांच्या घराकडं असं त्यांचं म्हणणं झालं आहे प्रेक्षकांना. आणि सायली खूप खुश होते आणि अर्जुन लगेच म्हणतो हां हे बघ बायको काय करू आपण, इकडनं जाताना ना तुला साडी घेऊन घेऊ बरं का अगोदर. त्याच्यावरती लगेच म्हणते की नाही नाही साडीची काही आवश्यकता नाही, माझ्याकडं भरपूर साड्या आहेत, त्यातली एखादी कुठली पण नेसल्या जाईल. कल्पनाताई प्रतिमा त्यानं म्हणत असं हे बघ इकडनं जाताना जे काही लागणार असेल ना तर आपण मार्केटमधनं घेऊन घेऊ बरं का सायलीसाठी. सायली खूप खुश झालेली आणि सुभेदारांच्या घरी बघा किती जोरात तयारी चालू आहे प्रेक्षकांनो. आणि अश्विन म्हणतो की अरे चोरोटी भरायची असल्यानंतर मग एवढे फुलं वगैरे लावायची काय गरज आहे, चोरूनच तर भरायची आहे ना. त्यावर अस्मिता म्हणते अरे तुम्हाला काही कळतंय का, नुसते फुलंच तर लावतोय आपण, कुठं काय करतोय, जास्त तुम्ही अगोदर तयारी करा बरं का, मला वेळ होतोय हां. असं म्हणून ते म्हणतात अरे अरे हे काय ओटी तर वहिनीची भरायची आणि तू का बरं एवढी घाई करते. असं म्हणून ती पुन्हा अरे मला मिरवायचं आहे ना बाबा. लग अर्जुन म्हणतो हो का, म्हणजे बायकोची ओटी माझ्या भरायची आणि तू मिरणार आहे. असं म्हणून सर्व हसत असतात. आणि सायलीला पुन्हा थोडंसं काहीतरी बालपणाचं आठवायला लागलं प्रेक्षकांना. आणि पूर्ण लक्ष त्याला वाटते की सायलीला काहीतरी त्रास होतोय. आणि चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. जी व्यक्ती आपण जासूस म्हणून मालिकेमध्ये बघितली प्रेक्षकांना ती सुमन काकींसोबत येताना दिसते. आणि सुमन काकी तिची ओळख करते, पण लगेच सर्वच म्हणतात की अरे हा तर राकेश आहे. असं म्हटलं सर्व खुश होत आहे. आणि तो मनात म्हणत असतो की अरे इतके काय खुश होत आहे, काय मूर्ख आहे, मी बदला घेण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि इकडे लगेच अस्मिता म्हणत असते की अरे हा अजून माझ्या स्मितला अजून तिसरा मामा आलाय बरं का. असं म्हणत असतो. सर्वजण खुश. धन्यवाद प्रेक्षकांनो. ओके बाय.